सज्जनगड येथील श्री समर्थ रामदास स्वामींच्या पादुकांचं शहरात उत्साहात स्वागत। सज्जनगड येथील श्री समर्थ रामदास स्वामींच्या पादुकांचं अहिल्यानगर येथे उत्साहात आणि मोठ्या भक्तिभावानं स्वागत करण्यात आलं। यावेळी जय जय रघुवीर समर्थच्या जयघोषानं परिसर दुमदुमून गेला होता। आमदार संग्राम जगताप यांनीही उपस्थित राहत पादुकांचं स्वागत करून दर्शन घेतलं। यावेळी माजी महापौर बाबासाहेब वाकळे, अजय चितळे, श्री समर्थ मंडळ, हिंदुत्ववादी संघटना, समर्थ भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। फुलांनी सजवलेल्या पालखीतून पादुकांचं आगमन होताच सुवासिनींनी पालखीला औक्षण केलं। त्यानंतर सवाद्य मिरवणूक काढण्यात आली। यावेळी समर्थ रामदास स्वामींचे वंशज श्री भूषण महारुद्र स्वामी यांचंही पूजन आणि स्वागत करण्यात आलं। आज या ठिकाणी अहिल्यानगर मध्ये श्री समर्थांच्या समर्थांनी वापरलेल्या मूळ पादुका ज्या सज्जनगडावरती कायम समाधीच्या जवळ नित्य असतात अशा या पादुकांची रामदास स्वामी संस्थान सज्जनगडच्या वतीने प्रतिवर्षी हा पादुका प्रचार दौरा आयोजित केला जातो। आज अहिल्यानगरच्या सर्व भाविक भक्तांचं भाग्य आहे या श्री समर्थांच्या चरण पादुका या अहिल्यानगर मध्ये मुक्कामाला आलेल्या आहेत। चितळे रोड मधील आपल्या ऋग्वेद भवन मध्ये या श्री समर्थांच्या चरण पादुका या 28 तारखेपर्यंत राहणार आहेत। 28 तारखेला श्री समर्थांच्या चरण पादुका या पुन्हा एकदा सज्जनगडकडे प्रस्थान ठेवतील। या प्रचार दौऱ्याचा मुख्य हेतू श्री समर्थ विचारांचा प्रचार आणि प्रसार करणं, सज्जनगडच्या कायमस्वरूपी चालणाऱ्या सर्वही व्यवस्था या प्रचार दौऱ्याच्या निमित्ताने त्याचं उत्तम नियोजन करणं आणि आज समाजाला जी आवश्यकता आहे, समाज संघटनेची आवश्यकता आहे, धर्मस्थापनेची आवश्यकता आहे, या अनुषंगाने या प्रचार दौऱ्यामध्ये समर्थ विचारांचं जागरण या प्रमुख हेतूने हा प्रचार दौरा आयोजित केला जातो। यावर्षी हा प्रचार दौरा हा मुख्यत्वे करून सातारा, सांगवी, पुणे, नंदुरबार, अंमळनेर, जळगाव, धुळे, चाळीसगाव अशा विविध ठिकाणी मुक्काम करून खानदेशमध्ये या वर्षीचा प्रचार दौऱ्याचं नियोजन होतं। ते करून आज अहिल्यानगर मध्ये या समर्थ चरण पादुकांचं भव्य अशा पद्धतीने आपल्या नगरचे माननीय आमदार श्री संग्राम भैया जगताप यांच्या हस्ते या पादुकांचं असं छान भव्य असं स्वागत झालं आणि आपण पाहतोय की अतिशय छान पद्धतीने उत्स्फूर्तपणे या पालखीमध्ये वाजत गाजत समर्थांच्या चरण पादुकांची या नगरवासियांनी मिरवणूक काढलेली आहे। या समर्थ चरण पादुकांच्या दर्शनाचा आणि या कार्यक्रमस्थळी होणाऱ्या विविध कार्यक्रमांचा आपण सर्वांनी आनंद घ्यावा। जय जय रघुवीर समर्थ। यावेळी श्री समर्थ मंडळाचे अध्यक्ष सुरेश क्षीरसागर, प्रकाश कुलकर्णी, पुरुषोत्तम बेदरे, राजेंद्र चुंबळकर, सुनीलजी रामदासी, अच्युतराव पिंगळे, मिलिंद जोशी, गजेंद्र सोनावणे आदी उपस्थित होते। गुरु गोरक्षनाथ प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री गोकुळ नाना आठरे यांनीही गोरक्षकांसह श्री समर्थ रामदास स्वामींच्या पादुकांचं दर्शन घेतलं। पुढील 8 दिवस चितळे रोडवरील ऋग्वेद भवन येथे अनेक कार्यक्रम या निमित्तानं होणार आहेत। आज सज्जनगडच्या समर्थांच्या पादुकांचं आगमन या अहिल्यानगर शहरामध्ये जे आहे ते झालेलं आहे। मोठ्या उत्साहामध्ये या पादुकांचं स्वागत नगरकरांनी केलं आहे। मी त्याबद्दल सर्वप्रथम या नगरकरांचे मनापासून आभार मानतो। या पादुकांचा दौरा जो आहे तो 19 जानेवारी ते 28 जानेवारी अशा प्रकारचा आहे। या दरम्यान समर्थांच्या पादुका या ऋग्वेद भवन, चितळे रोड, अहिल्यानगर या ठिकाणी असणार आहे। या पादुकांचं दर्शनाची वेळ जी आहे ती सकाळी 6 ते रात्री 10 अशा प्रकारची आहे।
मी समस्त नगरकारांना समर्थ मंडळ ट्रस्ट व संयोजन समितीच्या वतीनं आपण दर्शनाचा आणि संयोजन समितीने जे विविध कार्यक्रम आयोजित केलेले आहेत त्या सर्व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा अशा प्रकारचं आवाहन करतो. राष्ट्रप्रथम अहिल्यानगर.